संघाला 2 धावांची पेनल्टी आपण देतोय कारण की ड्रेस कोड जो व्यवस्थित नाहीये. या स्पर्धेचे नियम कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या असोसिएशन वतीनं आपण या स्पर्धेला खेळवत आहोत. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती श्री गणेशा श्री गणेशा झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. मनीष आणि शनी गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश. ओ वडा बॉल, काय दर्जेदार बॉल आहे. लाजवाब लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणि दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत अ, गणेशजी काशीनाथ गायकर यांच्या वतीनं के एस जीवदानी या टीमला. शुभेच्छांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथे हवाई सफर करण्याचा प्रयत्न, बॉल गेला हवेत. दिनेश बॉल खाली आहे. ओ इथे झेल त्या ठिकाणी सुटली आहे. या झेलच्या चर्चा नक्कीच केल्या जातील. चर्चेला उधाण येईल. इथे मात्र आपण पाहिलं तर दिनेश त्या ठिकाणी चेंडू खाली आले होते. थोडीशी दुखापत काही झाली आहे का त्या ठिकाणी पाहावं लागेल दिनेशला नक्कीच त्या ठिकाणी. कारण की अशा प्रकारचं समीकरण कदाचित घातकी देखील होत असतं. क्रिकेटच्या पटलावरती आपण अनेक समीकरण अशी पाहिलेली आहेत. त्यामुळे स्वतःला सावरणं, स्वतःची काळजी या रगरगत्या उन्हामध्ये घेणं फार आवश्यक असेल. शरीर सलामत तो पगडी 50 अशा अनेक टुर्नामेंट येतील. त्या टुर्नामेंटमध्ये तुमचं कार्य तुम्हाला करायचं आहे. परंतु सध्या तरी दिनेश सुस्थितीमध्ये असेल. थोडासा रेटार्ड हार जर झाला तर कदाचित थोडंसं अवघड समीकरण होईल के एस जीवदानीसाठी. कारण की ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी राहिलेली आहे अगदी दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त एकच धाव त्याने खर्च केली. 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती झाली असती. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटर मनीष त्याच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. बॉल इथे मात्र 3 बॉल झालेले आहेत. आणि इथे चांगला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेल बाद. हॅलो हॅलो. 3 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. दिनेशच्या ह्या षटकामध्ये दर्जेदार कामगिरी होत आहे. इथे बॅटची एज आणि वॉट कॅच. काय जबरदस्त कॅच तिथे पकडली. अगदी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांच्या हातामध्ये बॉल जाऊन शांत झालाय. फलंदाज बाद. निराश पावलाने परतत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आर्यन. आत्मविश्वास आहे. आपण पाहिलं ज्या पद्धतीने दिनेशने आत्मविश्वास वाढवलेला आहे. आता सर्व संघांचा आत्मविश्वास, खेळाडूंचा आत्मविश्वास 100% पोहोचलेला आहे. निलेश भाऊ शेलार यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल इन अँड ॲक्शन मध्ये आहे. दमदार कामगिरी सध्या तरी सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद, 3 धावा धावफलकावरती. आर्यन मैदानाच्या आतमध्ये हो ड्राईव्ह केला एरननं आल्या आल्या. मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र थोडीशी फंबलनेस झाली.
आणि 2 धावा पाहायला भेटल्या आर्यनला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये दिनेशला 2 सफलता मिळालेल्या आहेत. ही चांगली उपलब्धी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करून अगदी 2 सफलता तुम्ही प्राप्त करता. दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल निलेश पाऊस शेलार इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. गोलंदाजी दमदार आहे. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक ओझरली येथे दमदार कामगिरी केली होती. अगदी गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी देखील मॅच जिंकली होती. इथे मात्र स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलंय पुढच्या प्लॉटमध्ये हा दर्जेदार सिक्सर. ते पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आडव्या बॅटने एक्झिक्यूट केलेला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू अलाउन द कार्पेट तिकीट ट्रॅव्हल झाला डीपमध्ये चांगली फिल्डिंग परंतु फेकी इथे थोडीशी उंच पाहायला भेटली. परंतु इथे 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 13 या आकड्यावरती. क्या ये मॅच 13 क्या ये मॅच मेरा. येणाऱ्या पुढील ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचचं समीकरण. महेश आणि आर्यनची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि सध्या तरी आर्यन 2 धावांवरती खेळत आहे आणि मनीष आपण पाहू शकाल 8-9 धावांवरती बॅटिंग करत आहे. इथे फटका चांगला आहे. व्ही शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय मनीषनं आणि इथे मिसफील्ड. 4 धावांसाठी हा चौकार मनीषच्या बॅटमधून. सतरा धावा धावपलकावरती लागलेले आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र आडव्या बॅटनं आपण पाहू शकाल डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेले आहेत. ओ मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू 4 धावांसाठी अजून एक चौकार. जे मास्टर या क्रिकेटच्या पटलावरती आहे ना मित्रांनो की फिल्डिंगचा दर्जा उंचावणं फार गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये गावदेवी काही गावदेवी कंबा टीमनं फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला राखला होता. इथे मात्र आपण पाहू शकाल काही समीकरण या ठिकाणी घडलेले आहे. फलंदाज बाद होतील एलपीडब्ल्यूच्या रूपामध्ये. अगदी खिंडीमध्ये पकडलं निलेश भाऊ शेलार यांनी. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण देखील पाहू शकाल खिंडीत पकडलं वेट इज धरलं होत्याचं नव्हतं. इथे मात्र झालं फलंदाज बाद होत असताना निलेश भाऊ शेलार यांना ही सफलता त्यांची पहिली आणि संघाची तिसरी सफलता आपण पाहू शकाल. परंतु इथे मात्र धावा चांगल्या जोडलेल्या आहेत. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावपलकावरती धावा 21 लागलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ. धावांची सरासरी चांगली राखलेली आहे. आपण जर पाहिलं तर या मैदानावरती 50 प्लस 40 प्लस जरी धावा गेल्या तरी चांगलं बॅटल होऊ शकेल. आणि ती स्थिती जर आपण पाहिलं तर चांगली आहे सध्या तरी आई गावदेवी आपली संघाच्या वतीनं. परंतु इथे आपण जर पाहिलं तर आता जे बॅटर आहेत अगदी टॉपचे बॅटर मात्र डगआउट शास्त्राला पोहोचलेले आहेत. 21 धावा धावपलकावरती गोलंदाजी टॅकवरती पुनशा निलेश भाऊ शेलार. हो पावलांचा वापर केला होता तिथे मात्र बॉल आणि चेंडूचा संपर्क नाहीये. या षटकाची झाली आहे समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 21 धावा धावपलकावरती. 21 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. 3 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे मात्र शेष आहे. 21 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. बॅटिंग करत असताना बॅटर आपण पाहू शकाल आता मनीष
मनीष आणि आता न्यू बॅटर आपण पाहू शकाल सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी आपण विचार केला मनीषचा, त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांनी ठोकले. तब्बल 16 धावांची खेळी, 18 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. 17 धावांची खेळी आपण पाहू शकाल बॅटर मनीषच्या वतीनं. धावसंख्या 21 तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि तिसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर दर्शन. दर्शनीय कामगिरी करावी लागेल आणि जर का या ओव्हरमध्ये दर्शनीय कामगिरी झाली तर या ठिकाणी आई गावदेवी आपली टीम थोडासा बॅकफुटवरती जाऊ शकेल. परंतु इथे दर्जेदार फटका. ओ हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच तिथे मात्र पकडली आहे. दिनेश तिथे मात्र होते. हा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. या बॉलचा देखील आपण थोडासा विचार करणार आहोत. इथे थोडीशी उसळी दिली बॉलला. बॉल उभा राहिला हवेमध्ये. वेग धारण झाला नाही. लांबी तिथे मात्र प्राप्त झाली, उंची प्राप्त झाली होती, परंतु दर्जेदार कॅच तिथे मात्र एक्झिक्यूट केली आहे. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक होईल का गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शनीय कामगिरी होईल का? हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता महेश आलाय. महेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जो 6व्या क्रमांकावरती आलेला आहे. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. तो दर्शन जर काहीशे बॉल डॉट काढण्यामध्ये सफल झाला तर या मॅच मध्ये आई गावदेवी आपली टीम थोडीशी बॅकफुट वरती जाऊ शकेल. परंतु सध्या तरी स्थिती तीच आहे. सरासरी चांगली आहे. परंतु कुठंतरी विकेट मात्र गमावलेले आहेत. दर्शन पुनश्च समोर असेल महेश. हो, वडा बॉल आहे. काय दर्जेदार बॉल आहे. हा आत्मविश्वास आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती तुमचा चांगला बेस्ट देत असता, तुमचे साथीदार देखील तुम्हाला जेव्हा साथ देत असतात, फिल्डिंग देखील दर्जेदार होत असते, त्यावेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास 100% दुणावत असतो. आणि हे आपल्याला पाहायला भेटलं गोलंदाज दर्शनच्या वतीनं. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 21, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे लोअर फुलटास बॉल, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. हो, झेल सोडली आहे. हे घडलं मैदानाच्या आतमध्ये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये नक्कीच पाहायला भेटेल. यस, पंचनामे विचारतो इथे धावा मात्र किती एक यस, एक धाव काढली गेली. एक धाव आणि एक धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. पुढचा बॉल. हो, दर्शनचा हा बॉल. यस, पंच वाईट बॉल घोषित करतायत. अँड वन फॉर दी ओव्हर, वन फॉर दी ओव्हर. पुनश्च आपण असा बॉल टाकू शकणार नाहीये. व्हाईट बॉल घोषित केले. धावसंख्येत भर, धावसंख्या 23, 4 गड्याच्या मोबदल्यात. येस, पंच तिथे काहीतरी सुचवत आहेत. तिथे काय चाललंय यस पंच काहीतरी सांगतायत. समीकरण काही आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये.
मॅचकडे. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र हा बॅक टू दी बॉलर फटका एक्झिक्यूट केलाय. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती आपण पाहू शकाल. दर्शन हे षटक अगदी चांगलं आपल्याला पाहायला भेटत आहे. एक सफलता देखील मिळाली दर्शनला. चांगली दर्शनीय कामगिरी. धावफलकावरती धावा 23. मोठा बॉल. इथे मात्र फटका फसला. या पाईनकडे चेंडू ट्रॅव्हल झाले. विकेंड एरिया आहे. खाली जागा आहे तिकडे. स्पेड लेग थर्डमॅन तिकडे चेंडूवरती आले. तर दरम्यान इथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी आपटी टीमनं प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर कुठंतरी थोडेसे बॅकफूटवरती आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल इथे शिल्लक. हा बॉल आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतोय. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. हे षटक अगदी जबरदस्त राहिलं. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 4 धावा खर्च झालेल्या आहेत. दिनेश दर्शनचं हे षटक अप्रतिम पाहायला भेटले. आणि थोड्याच वेळात इथे ड्रिंक्स ब्रेक देखील आपण संपन्न करतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होत आहे. थोडासा लेखाजोखा जर आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. बॅटिंग करून टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि सध्या तरी 25 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. दर्शनची गोलंदाजी दर्जेदार राहिलेली आहे. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने हिसकावून हाणून ठेवण्याचं काम केलंय मिस्टर दर्शन. आणि आता या ड्रिंक्स ब्रेकमध्ये नक्कीच थोडासा विचार मंथन केला जाईल की शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल. हे समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु आता इथून मात्र या ठिकाणी या मॅचमध्ये आई गावदेवी आपटी या टीमला धावांची नितांत गरज आहे. आणि या षटकामध्ये मित्र म्हणेन की तब्बल 20 धावा तरी येणं फार गरजेचं आहे. तरच या मॅचमध्ये के एस जीवदानी संघाच्या अगेन्स्ट फाईट होऊ शकेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता ड्रिंक्स ब्रेक इथे झालाय संपन्न. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाल्यानंतर आपण पाहू शकाल आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर महेश आणि सोमनाथ या दोघांवरती सर्व काही निर्भर असेल. परंतु आतापर्यंत आपण विचार केला तर या दोन्ही बॅटरच्या वतीनं मोठी फटकेबाजी काही झाली नाहीये. तो त्या अनुषंगाने आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आहेत. आपण पाहू शकाल सुमित वरती हा विश्वास टाकलेला आहे. थोडा दुबळा पतला काठीचा गोलंदाज आपण पाहू शकाल सुमित इन ऍक्शन मध्ये असेल. समोर बॅटर आपण पाहू शकाल त्याच्या महेश आहे. महेश समोर असेल. आता या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आर या पार की लढाई नक्कीच असेल. कारण की इथून जर तुम्ही डॉट बॉल खेळले तर तुमच्या संघाला कुठेतरी माघारी यावं लागेल. आणि इथून जर फटकेबाजी केली तर लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या चेंडूखाली इथे देखील झेल सोडली आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर केएस जीवदानी संघाच्या वतीनं तब्बल 3 झेल आतापर्यंत सुटलेल्या आहेत. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ हे समीकरण असतं. आणि सातत्यानं आपण जर म्हटलं तर कपिल देव निखळजे सरांना देखील आपण झेलचं महत्व विचारू शकतो. सूर्यकुमार यादव यांना देखील झेलचं महत्व विचारू शकतो. आणि दरम्यान मागील ICC चॅम्पियन ट्रॉफी T20 ट्रॉफी झाली. तिथे मात्र आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील आपल्याला भारतीय संघाच्या वतीनं पाहायला भेटली. इथे आपण पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण झालेत. अक्षर पटेल भारतीय संघामधील असा खेळाडू ज्यांनी देखील कॅचच्या जोरावरती भारतीय टीमला विश्वचषक जिंकून देण्याचं देखील काम केलंय. आणि दरम्यान आपण मॅचचा थोडासा विचार करूया. 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अगदी बिकट स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा एकवटण्यामध्ये कुठेतरी असफल होत आहे मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी आपटी संघ. या मॅचमध्ये केएस जीवदानी संघाच्या गोलंदाजाने अगदी कसून परीक्षा घेतली आहे आपटी संघाच्या बॅटरांची.
फ्लोअर फुलटाच बॉल फटका एक्झिक्यूट केलेला जरूर आहे. परंतु तिथे मात्र व्हाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आऊ घेण्याचा प्रयत्न आणि नॉन स्ट्राईक इनला तिथे मात्र फलंदाज पोहोचू शकणार नाही. फलंदाज बाद होतील. महेशला इथे मात्र परतावं लागेल. या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ आई गावदेवी आपटी संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पूर्णपणे उतरती काळा मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी आपटी संघाला आपण पाहू शकाल. आता या षटकातील बॉल 3 शिल्लक असतील. 3 बॉल शिल्लक धावपलकावरती धावा लागलेल्या आहेत. तर त्या म्हणजे एकूण 30 धावा धावपलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम आलेले आहेत. ओम मैदानाच्या आतमध्ये आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. आता ओमकरिता 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. 29 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही इथे जर आपण पाहिलं तर आहे गावदेवी आपली टीम कमबॅक करू शकते. 2 मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. हो, इथे मात्र आपण पाहू शकाल लेग साइड लेग स्टंप हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावपलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आणि सध्या तरी 3 चेंडू शिल्लक असताना अनुमान आपण लावू शकतो की 10.0 ची सरासरी धावपलकावरती आहे. परंतु या 3 बॉलवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती सुमित याच्या हातामध्ये सर्व काही निर्भर असेल. हो, व्हॉट बॉल! हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल कारण की या 3 बॉलचं विश्लेषण आपण करत आहोत. जे 3 बॉल सुमित कशा पद्धतीने हाताळेल. हा चौथा बॉल सुमितचा आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये गुडलँड स्पॉटवरती थोडासा हलकासा लिटल बिटल बाउन्स तिथे पाहायला भेटला आणि हा डॉट बॉल. आता 2 बॉल शिल्लक. धावसंख्या धावपलकावरती 30 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. नाहीतर आई गावदेवी आपली टीम पूर्णपणे बॅकफूटवरती सध्याच्या स्थितीला तरी आहे. परंतु इथून मात्र कमबॅक होईल. आणि इथून जर 2 मोठे फटके आले मित्र म्हणजे की षटकार आणि चौकार जर आला तर कदाचित 10.0 ची सरासरी धावपलकावरती येऊ शकेल. पुढील इनिंगमध्ये येणाऱ्या बॅटरांची देखील डोकेदुखी होऊ शकेल या मॅचमध्ये. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका विनंती असेल. आज सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिकडे हा बॉल वाईड आहे. हा बॉल वाईट आहे. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 31 धावा धावपलकावरती आहेत. 31 धावा धावपलकावरती आहेत. पहा या ठिकाणी आपण पाहू शकाल आई गावदेवी आपली टीमला थोडासा थोडीशी संधी मिळत आहे. ओहो! हा बॉल आपण पाहिला तर दर्जेदार बॉल. त्या ठिकाणी नक्कीच सुमित देखील जाणतोय, की हाय बॅकलिपनं नक्कीच शॉट खेळण्याचा प्रयत्न महेशचा होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकला आणि हा डॉट बॉल समाप्त होत असताना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल एक जुनून सा दिल में जगाना पडता है. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑनच्या दरम्यान डायव्हर्ट झाला बॉल आणि बॉल गेला 4 धावांसाठी. या चौकाराचे चटके नक्कीच लागतील का? येणाऱ्या पुढील इनिंग मध्ये नक्कीच पाहायला भेटेल. इथून आत्मविश्वास वाढेल का आई गावदेवी आपली या टीमचा पुनिंग इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे झाला समाप्त. धावा इथे जोडलेल्या आहेत 35 आणि जिंकण्याकरिता 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे के एस जीवदानी या टीमला. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टरकडे.
हॅलो. चला तर या ठिकाणी 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलमध्ये हे समीकरण पार करावं लागेल, परंतु कठीण असेल. काही गावदेवी आपली संघाकडे देखील त्या कॅलिबरीचे गोलंदाज आहेत. मजा येईल या मॅचमध्ये, मजा येईल. चला पुढील मॅच कानिपनाथ घोडसई आणि जय मसोबा मोस. चला सेकंड राऊंड मधील पहिली मॅच साठी आपण टॉस करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. कानिपनाथ घोडसई संघाचे कर्णधार उपस्थित आहेत टॉस का बॉस मध्ये. तर जय मसोबा मोस संघाचे कर्णधार आपण देखील टॉस बॉस मध्ये जॉईन व्हा. चला विनंती असेल जय मसोबा मोस संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. आज सेमीफायनल देखील आहे. एकता स्पोर्ट गोडसे टीम देखील इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर दरम्यान हा टॉस पण विनंती करतोय मानिवलीपाडा गावचे पोलीस पाटील रघुनाथजी गायकर यांच्या शुभस्य आपण टॉस करतोय. दुती फेरीतील पहिला सामना आणि त्या सामन्याचा पण करतोय टॉस. कानिपनाथ गुट्टे संघाच्या कर्णधारांनी कॉल केलेला आहे आणि इथे मात्र टॉस जिंकलेला आहे जय बसोबा मोस संघाने आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेचच आपण पोचवा. दरम्यान इकडे मॅचला देखील सुरुवात झाली आहे. चौकार ठोकलेला आहे. निलेश भाऊ शेलार मैदानाच्या आतमध्ये इन अँड ॲक्शन मध्ये आहे. हो हो, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान थर्डमॅन रिझनकडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि धाव बाद होण्याची शक्यता झाली असती. दोन्हीच गाड्या एकाच रुळावरती होत्या. दडपण आहे, दडपण आहे या मॅच मध्ये. या धावांचं महत्व दोन्ही संघांना देखील खूप चांगलं ठाऊक आहे. कारण की फक्त 36 धावा धावफलकावरती आहेत. इथे कॅल्क्युलेटेड क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. इथे फलंदाज बाद होतील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल निलेश भाऊ शेलार यांना मात्र परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाद होत असताना आपण पाहू शकाल. गोलंदाजीचा निर्णय यस बॅट यस हिट विकेट आहेत. थँक्यू सो मच. पुढील मॅच टॉस जिंकलाय जय मसोबा मोस टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 4 धावा धावफलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुरुषा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष. राऊंड द विकेट. ओ हो, व्हॉट अ बॉल, परंतु पाहावं लागेल. सनी सर बोलतायत यस इट इज अ वाईट. जास्तीच्या धावा इथे ठेवला नाहीये आणि मी तर म्हणेन की या ठिकाणी आई गावदेवी आपली टीम अगदी गोलंदाज अगदी बॉल परफेक्ट टाकतील. चांगले बॉल इथे टाकणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 5. इथे आपण पाहू शकाल पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. आधीच कर्जबाजारी आहेत आणि त्यामध्ये उसना शेजारी जास्तीच्या धावा तुम्ही मात्र बनवलेल्या नाहीयेत आणि अशा प्रकारचं खराब समीकरण मैदानाच्या आतमध्ये. घोडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. धावफलक 6 या आकड्यावरती आणि हा पुढचा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला भेटेल. ते मात्र आपण पाहू शकाल फाईन लेगला चेंडू वळवलेला आहे आणि बॉल नाव स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार.
आता 21 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. अजून एक गोलंदाजी चांगली झाली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. परंतु सध्या तरी स्थिती आपण जर पाहिली तर 6.0 ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. ते ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपण पाहू शकाल. धावगती चांगली राखलेली आहे सध्या तरी. चांगली सुरुवात करून दिली होती निलेश भाऊ शेलार यांनी. अगदी चौकार ठोकला होता पहिल्याच बॉलवरती, परंतु तदनंतर हिट विकेट त्या रूपाने त्यांना मात्र डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं. पराग थोडासा वाईटिश लॉंगऑनच्या दरम्यान उपस्थित आहे. लॉंगऑफला देखील प्रोटेक्शन आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे स्विंग केलाय बॉलला आणि पाठवले बॉल. पाहावं लागेल त्या ठिकाणी पंचांचा इशारा. 6 धावांचा षटकार. किती आपण हा ठिकाणी भरपूर वेळ मिळाला हा बॉल टोलवण्याकरिता. षटकार त्या ठिकाणी वसूल केला. चांगला अँगल बनवला त्या ठिकाणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश यांनी. धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे आणि विजयाचं समीकरण अगदी सोपं येऊन करून ठेवलेलं आहे आता. आणि 2 धावांची जी पॅनल्टी गावदेवी आपटी संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली गेली होती. तर 2 धावा आपण या ठिकाणी ऍड करतोय. आणि इथे मात्र दर्जेदार फटका 6 धावांसाठी. यांच्याकरिता पारितोषिक आलेलं आहे. संजय शेलार यांच्या वतीनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि दिनेश शेलार यांच्या निलेश भाऊ शेलार यांच्या वतीने देखील 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि दरम्यान पॅनल्टीच्या धावा आपण ऍड केलेल्या आहेत. धावफलकावरती 25 लागलेले आहेत. आता आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 आर्यन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आता 18 बॉल शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 17 बॉल आणि आता 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन इंडियन मध्ये आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. उरलेले 5 बॉल त्याचे मात्र शिल्लक असतील या ओव्हरचे. 17 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. आडव्या बॅटनं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. लेग साइड लेग स्टंप. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या 27, लॉस ऑफ 1 विकेट. 17 चेंडू आणि 9 धावांची गरज. 17 चेंडू 9 धावेची गरज या मॅच मध्ये. पुढील मॅच आपल्याला सेकंड राऊंड मधील पहिली मॅच कानिपनाथ गोडसे आणि जय मसोबा मोज या 2 टीम मध्ये. फटका चांगला आहे. दर्जेदार फटका. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु तिथे मात्र अगदी हेल त्या ठिकाणी सुटलेली आहे. स्टॉप झालेली आहे तिकडे. आता 16 मध्ये 7 धावांची गरज आहे. ही मॅच आता लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होईल का? आता फक्त 7 धावांची गरज आहे. इथे फटका चांगला आहे. फटका दर्जेदार, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. वाईटिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी पकडलाय. झेल फलंदाज फेल होत असताना बॅक टू द डगआउट. थोडासा लोअर फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती वाईटिश लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. कुठल्या प्रकारची चूक झाली
आणि या हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि त्यामध्ये हा झेल सामावलाय. फलंदाज बाद होत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण आलेले आहेत. आता इथे जर पाहिलं तर समीकरण 15 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता असेल. इथे आपण पाहिलं तर अलाउन द कार्पेट फटकेबाजी केली आहे. परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित फक्त एकच धाव मिळेल. आता 14 मध्ये 6 ची गरज. 14 चेंडू 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. एक मोठ्या फटक्यानिशी जाऊन सामना फिनिश होईल का? हे नक्कीच पाहायला भेटेल आणि तसं जर झालं तर नक्कीच आत्मविश्वास जो आहे तो के.एस. जीवदानी या टीमचा वाढू शकेल. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव इथे मात्र मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावरती आणि आता 13 चेंडू 5 धावेंची गरज. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. एकूण 13 बॉल शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे आणि हा बॉल नक्कीच पंच सनी सर बोलतायत. यस इट इज अ वाईट. धावसंख्येत थोडासा भर होईल. 32 लॉस ऑफ 2 विकेट. 13 चेंडू 4 धावेची गरज. 13 चेंडू 4 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चंद्रकांतजी गायकर आपण यायचं आहे मंचाकडे. इथे उचललाय बॉल. जबरदस्त पिक केलाय आणि बॉल फेकलाय विजयाचा. हा दर्जेदार षटकार आणि याचबरोबर मॅच केली फिनिश. हार्दिक हार्दिक शुभेच्छा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, निलेश भाऊ शेलार आणि